नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। भोकर येथील सकल बौद्ध बांधवांच्या मोर्चास ज्येष्ठ नेते एल.ए. हिरे यांनी केले मार्गदर्शन। महासमारक करीत आहात, तुमचं आम्ही अभिनंदन करतो। तेथील पंड्यांना हकला, तेथून मनुस्मृतीवादी लोकांना तिथून हकलून टाका, हीच आमची मागणी आहे। ती मागणी पूर्ण कराल। यापुढे वेळ आली तर आपल्याला दिल्लीला सुद्धा जावं लागेल, मुंबईला जावं लागेल, जिल्ह्यावर जावं लागेल। त्यासाठी तुम्ही एकत्र येऊन संघटनेतून सर्व गावागावातून बौद्ध उपासक उपासिकांना मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे। त्याशिवाय आपल्याला या महाबौद्ध विहाराची ही मुक्ती मिळण्यासाठी संघर्ष करावा लागेल। ज्यांच्याकडे हजारो एकर जमीन होती, 40 दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं, तपश्चर्या केली, जिथं ज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणी महाबोधी विहार आहे बुद्धगया येथे। या बुद्ध विहारामध्ये हजारो वर्षापासून ब्राह्मण पंडे पूजा करीत आहेत आणि तिथं पांडवासारखे दगड ठेवून शेंदूर पासून 5 पांडव म्हणून ठेवलेले आहेत। कर्मकांड तिथं केल्या जाते। मित्रांनो, बौद्धाचा धर्म हा मानवतेचा धम्म शिकवते, जगाला शांतीचा धम्म शिकवते। युद्ध नको बुद्ध आवा म्हणून या जगामध्ये या धम्माची ख्याती आहे। सर्व जगात अशोक सम्राटांनी बुद्ध धर्म नेलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या धर्मात जन्मले त्या धर्मामध्ये आम्हाला माणुसकीचं जीवन जगता येत नव्हतं, म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये हिंदू धर्म सुधारण्यासाठी 14 तळ्याचा सत्याग्रह केला, परंतु तिथं पाणी आम्हाला पिऊ दिलं नाही। काळेराम मंदिराचा सत्याग्रह करताना दगडधोंडे बाबासाहेबांवर मारले तुमच्या आमच्यासाठी। बाबासाहेबाच्या डोक्यामध्ये खोका पडले, रक्त वाहिलं, परंतु त्या नाशिकच्या काळाराम मंदिरातला राम आमच्या बाबासाहेबाकडे आला नाही। आज खराच या देशामध्ये देव असता, या जगामध्ये देव असला, एवढा महामानव जागतिक कीर्तीचा मला माझ्या दर्शनासाठी येते, मीच त्याला भेटण्यासाठी बाहेर जातो म्हणून बाबासाहेबाला त्या रामानं मिठी मारली असती, परंतु असं घडलं नाही। या सनातन्यांनी अविनाश आपला छळ केलेला आहे। या देशामध्ये अनेक स्तूप आहेत आणि आपले बुद्ध विहारे आहेत। 84,000 बुद्ध विहारे सम्राट अशोकानं कलिंगचे युद्ध हजारो लोक मारल्यानंतर 84,000 बुद्ध विहारे बांधलेले आहेत। एक पाहायचंच असले तर पंढरीचा पांडुरंग विठ्ठल हा सुद्धा बुद्ध आहे, बालाजी सुद्धा हा सुद्धा बुद्ध आहे। आमच्या मातीत भोकरला सुद्धा आमच्या बोधवाड्याच्या शेजारी भगवान बुद्धाची मूर्ती सापडलेली आहे। इथं सुद्धा तुम्ही खोदून पहा, इथं सुद्धा बुद्धाचे अवशेष सापडतात। आम्हाला बुद्ध हवा की कोणी म्हणते आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे, कोणी म्हणते आम्हाला खलिस्तान पाहिजे। असं होत नाही रे बाबा। तुमचं स्वातंत्र्य संविधानानं दिलं आहे बाबासाहेबाचं संविधान तुम्हाला या देशामध्ये सुखानं राहा, आम्हालाही जगू द्या, तुम्ही सुखानं जगा असं सांगते। कोणताही